कोर्टाचे निर्देश आम्ही आणि कोर्टाचा आदेश आम्ही सन्मानच करतो। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले, कायदा सुव्यवस्था राहण्यावर बसली। आता 2 तासापूर्वी नागभीड बस चालकामध्ये एका मतिमंद मुलीवर 4 तरुणांनी बलात्कार केला। आता शिवानी तिकडे पोहोचते। आता 2 तासापूर्वी नागभीड शहरामधील बस स्थानकावर बलात्कार झाला मतिमंद मुलीवर। पुढे राज्यात महिला सुरक्षित, तरुणी सुरक्षित, बालिका सुरक्षित। आम्ही या जनतेचा आक्रोश जो आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा, त्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून उद्याचा बंद होता। म्हणून कोर्टाचे निर्देश मान्य आहे। या संदर्भात माननीय पवार साहेबांशी प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत आणि जो निर्णय होईल 1 तासाभरामध्ये होईल, तो निर्णय उद्याच्या बंद बाबत आम्ही सगळ्या माध्यमांना सांगू आणि तीनही पक्ष मिळून एक सामूहिक जो निर्णय घ्यायचा आहे तो चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ। तरी शरद पवारांनी ट्विट केलंय, म्हणजे त्याचा अर्थ कुठेतरी मागे घ्या असा आहे, तर तुमची भूमिका काय असणार आहे त्यांच्या ट्विट बद्दल किंवा त्यांनी ट्विट केलं आहे। शरद पवार साहेब महाविकास आघाडीतील एक ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांनी केलेल्या ट्विटच्या संदर्भात चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे म्हणून आम्ही चर्चा करतो।